नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी यशपालवर चिडत असते आणि म्हणते की तुला इथे कोणी माझ्या रूममध्ये दारू पिताना बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. चल चल इथून पटकन, असं म्हणून ते त्याला हाकलत असते. तेवढ्यात तो म्हणतो की किती 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 घाबरता हो तुम्ही रागिनीताई. म्हणजे कोण आपल्याला बघेल, कोणी आपल्याला बघेल आणि काय म्हणेल, कोण काय करेल, आपल्याबद्दल सगळं समजेल, अशी किती भीती वाटत असते तुम्हाला, किती घाबरत असता तुम्ही. मग मला सांगा की का असं वागता तुम्ही आणि का का असले कांड करता तुम्ही, सांगा मला जरा. असं आता यशपाल हा वैतागतच तिला विचारत असतो. तेव्हा रागिनी त्याच्याकडे चिडत बघत असते आणि मग ती म्हणते की सांग काय झालंय आणि आता काय केलंय मी. तेव्हा यशपाल हसतच तिच्याकडे बघतो आणि उठूनच तिला अगदी सस्पेन्सली तिला विचारतो की बरं मला सांगा, मग भूमीच्या बाळाला कोणी गायब केलं आहे, भूमीच्या बाळाला कोणी पळवलं आहे. असं म्हटल्याबरोबर रागिनी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि रागिनीला आता धक्काच बसतो की याच्याबद्दल या माणसाला आता पुन्हा कसं माहीत झालं. तेव्हा मग आता यशपाल हा तिच्याकडेच बघत राहतो आणि तिला म्हणतो की सांगा ना मला, कोणी गायब केलं आहे भूमीच्या बाळाला. त्या बाबतीतला सगळा व्हिडिओ हा माझ्याजवळ आहे. भूमीच्या बाळाला कोणी पळवलं आहे हे सगळं काही मला आता माहीत पडलं आहे. त्यावेळेला मग मी तुमचं बोलणं ऐकलं आहे असं तो म्हणतो. आणि नंतर इथे रागिनी जेव्हा पौर्णिमाला सांगत होती की अरे मी भूमीच्या बाळाला पळवलं, नंतर मी त्याला एका बाकाखाली ठेवलं आणि मग ते नंतर कुठे गेलं, ह्या सगळ्या गोष्टी या तिला आठवतात. आणि मग पुढे यशपाल म्हणतो की तुम्ही जे जे काही सगळं पौर्णिमाबरोबर बोलत होतात ना, तिला जे काही तुमची कहाणी सांगत होतात ते सगळी काही मी ऐकलेली आहे आणि भूमीच्या बाळाला कोणी पळवलं आहे हे सगळं आता माझ्या लक्षात आलं आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मला समजल्यात बरं का. असं म्हटल्याबरोबर रागिनी पुन्हा आता टेन्शनमध्ये येते आणि पुन्हा एकदा आपली एक गोष्ट कळली, पुन्हा एक हुकमाचा एका त्याच्या हाती लागला म्हणून तिला आता पुन्हा टेन्शन आलेलं असतं. त्यावेळेला यशपाल म्हणतो की तुम्हाला काय वाटतंय की मांजर दूध पिते डोळे मिटून, तिला कोणी बघत नाही, परंतु सगळं कळलेलं असतं मॅडम. आणि एवढंच नाही तर तुम्ही आणखी जे जे काही केलं आहे ना ते सगळं मला माहिती आहे आणि तुम्ही तुम्ही त्या नर्सला ज्या प्रकारे पैसे दिलेत ना ते सगळं काही आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे बरं का मॅडम. असं म्हणून आता तो तिची पूर्णपणे धुलाईच करून टाकतो आणि रागिनी एक एक ऐकत खूप घाबरलेली असते. आणि रागिनीचा जो नर्सला पैसे देतानाचा व्हिडिओ असतो तो व्हिडिओ यशपाल तिला दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, हे आहे तुमचं पुढचा पुरावा आणि हा आहे तुमच्याबद्दलचा पुढचं रहस्य. असं म्हटल्यानंतर तो आता व्हिडिओ दाखवतो आणि ते पाहिल्यानंतर रागिनीला आता धक्काच बसतो आणि ती रागाने त्याच्याकडे बघतच राहते आणि ती म्हणते की तुझं हे सगळं ना आता बंद कर. तेव्हा मग तो म्हणतो की शांत व्हा रागिनीताई, शांत व्हा. आता तुमच्या लक्षात आलं असेलच की तुमचे एक नाही तर दोन दोन रहस्य माझ्याजवळ आहेत. आता मला माहिती आहे की तुम्ही काय कराल ते. असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो की काय ना रागिनीताई, आता तुमच्यातल्या दोन दोन गोष्टी मला माहीत पडल्यात. म्हणूनच आता कृपया आयोजकांनी याची नोंद घ्यावी की त्यांच्याबद्दलच्या दोन दोन रहस्यांचा माझ्याजवळ उलगडा झालेला आहे. म्हणून आता आयोजकांसाठी जी रक्कम होती ती रक्कम आम्ही थोडीशी वाढवलेली आहे. असं म्हणून तो दारूच्या बाटलीकडे बघत म्हणतो की आतापर्यंतची सत्य लपवण्याची रक्कम होती 1 कोटी रुपये, आता ती थोडीशी आणखीनच रक्कम वाढवलेली आहे. म्हणजे आताची जी रक्कम असणार आहे तुम्ही मला द्यायची ती 1.5 कोटी रुपये असणार आहे. आतापर्यंत जे काही तुमच्याबद्दलचं सत्य लपवून ठेवलं आहे ना, आता त्या सत्याचा उलगडा करू नये आणि हे आणखी दुसरं सत्य लपवावं त्याच्यासाठीची ही रक्कम नवीन आहे. त्याच्यामुळे आयोजकांनी कुठल्याही प्रकारची बडबड किंवा वटवट करू नये, नाही त्यांचा जो काही खरा चेहरा असेल तो दाखवण्यात येईल. आणि काय ना रागिनीताई, आता तुम्ही माझ्यासमोर ना काहीच बोलू नका, कारण या आकाशला तुम्ही बाजूला केल्यानंतरची तुमची ही जी काही करोडेची प्रॉपर्टी होणार आहे त्याच्या एकमेव तुम्ही मालकी नसणार आहात. मग त्याच्यातला छोटासा एक तुकडा म्हणजेच 1.5 कोटी हा तुम्ही मला दिलात म्हणून काही इतका फरक पडणार नाही आहे. छोटेसेच थोडेसेच तर पैसे तुम्ही मला देणार, मग इतकासा मला याचा काही फरक पडत नाही, असं ती बोलून दाखवत असते. आणि त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की हे बघ, तुझं तोंड बंद ठेव. प्रत्येक वेळेला काय तुझा तोंड आ करून असं उभं असतोस रे पैसे मिळायसाठी. आणि हे म्हणजे काय, मी म्हणजे काय तुला ATM मशीन वाटते का? प्रत्येक वेळेला तुला पैसे देणार आणि प्रत्येक वेळेला तू म्हणशील तसंच करणार मी. आणि पैसे काय झाडाला लटकलेले आहेत का? पैशांचं झाड आहे का की प्रत्येक वेळेला तू म्हणशील तसे कोटी पैसे द्यावे असे पैसे मागतोस? 1.5 कोटी जसे काय कुठली तरी चिल्लर मागतोयस, असं ती त्याला बोलून दाखवत असते आणि तो सगळं तिचं बोलणं गपचूप ऐकून घेत असतो.
रागिनी पुढे म्हणते की मला असं वाटतंय की तू जे काही बोलतोयस ना त्यामध्ये तू पूर्णपणे लक्षात घे. मला उगीचच चॅलेंज करण्याचं काम करू नकोस. उगीचच मला त्रास देण्याचं काम तू अजिबात करू नकोस. कळलंय ना? असं तो बोलून दाखवत असतो. त्यावेळेला तो फक्त ते ऐकून घेण्याचं काम करतो. रागिनी म्हणते की हे बघ, मला उगीचच चॅलेंज देण्याचं काम करू नकोस. जे काही आहे ते भडकवण्याचं काम तू मला करतोयस हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेव, एक फुटी कवडी देखील मी तुला देणार नाही, दमडी देखील देणार नाही. लक्षात आलं आहे तुझ्या? आहे ना माहिती मी काय काय करू शकते ते? मागच्या वेळेचा अनुभव आहे ना? असं म्हणून ती त्याला ओरडते. तेवढ्यातच यशपालमधला स्वाभिमान आता जागा होतो आणि तो म्हणतो की हे बघा रागिनीताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला फार काही वेळ लागणार नाही आहे या सगळ्या गोष्टी करायला. मी आत्ता हवं तर सगळ्या गोष्टी जाऊन भूमी आणि आकाशला जाऊन दाखवू शकतो. तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही मला गायब कराल किंवा मला माराल तर माझ्याकडचे हे सगळे पुरावे हे नष्ट होतील? असं नाही होणार. तुम्ही जे काम करता, ज्याच्यासाठी तुम्हाला तुमची गँग लागते ना, तसंच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझंही काही हितचिंतक आहेत जे मी नसल्यावरही भूमी आकाशपर्यंत पुरावे पोचवू शकतात. आलंय का लक्षात? असं म्हटल्यानंतर आता ती त्याचा फोनच खेचून घेते. परंतु यशपाल त्याचा फोन पुन्हा मिळवतो आणि रागाने तो तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की तुम्ही जे काही अभिजितच्या बाबतीत केलं आहे तो व्हिडिओ आणि भूमीच्या पाळाला पळवल्याचा किंवा नर्सला पैसे देतानाचं सगळं सत्य हे लवकरात लवकर हे भूमीपर्यंत पोचू शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्याशी काहीही वागण्याचा अरेरावीने वागण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर परिणाम त्याचे वाईट होतील. लक्षात ठेवा. असं म्हटल्याबरोबर तिथून भूमी आलेली असते आणि भूमीला पाहिल्यानंतर रागिनी आणि यशपाल दोघंजणही घाबरतात. भूमी म्हणते की काय बोलत होतात तुम्ही दोघं आणि का भांडत होतात? तेव्हा भूमी मनातल्या असं म्हटल्यावर मनातल्या मनात रागिनी म्हणते की चला, म्हणजे हिने काही ऐकलेलं दिसत नाही आहे. तेव्हा भूमी पुढे येते आणि विचारते की काय झालं? तुमच्या दोघांचा आवाजाचा स्वर इतका वाढला का होता आणि भांडल्यासारखे का बोलत होतात? तेव्हा यशपाल आणि रागिनी दोघंजणही आता मुद्दाम हसण्याचं नाटक करतात. रागिनी म्हणते की काय झालं, तुम्ही दोघंही भांडत होतात ना आता? त्यावर यशपालला आता बघतच ती म्हणते की हो ना, खरंच ना. तेव्हा मग लगेच रागिनी म्हणते की नाही नाही, अजिबात नाही. अगं कुठे? छे, आम्ही कुठे भांडत होतो? भूमी म्हणते की तुमचा आवाज तर तसाच येत होता मला, म्हणजे धमकी दिल्यासारखा. ते काहीतरी तुम्हाला धमकी देत होते असं वाटलं मला रागिनी आत्या. मग यशपाल म्हणतो की नाही, आता काय बोलणार? मग रागिनी हसायला लागते आणि म्हणते की अगं आम्ही लहानपणाचे सवंगडी आहोत, आमच्यात तसं बोलणं चालूच असतं, आम्ही एकमेकांचे टपणी मारणं हे सुरूच असतं ना. तेव्हा मग आता तो धमकी देत होता ते सगळं मस्करीत होतं अगं. तेव्हा मग लगेच भूमी म्हणते की हो, मग आता ते तुम्हाला धमकी देत होते असं मला वाटलं ना. तेव्हा यशपाल म्हणतो की अच्छा, ते का? मगाशी म्हणजे आम्ही जे काही बोलत होतो ना ते कशाबद्दल बोलत होतो की जे काही आयोजक असतात ना, जे काही समाजकंटक असतात. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हो हो, आयोजक, समाजकंटक नाही. मग ती म्हणते की हो हो, आयोजक. ते ना प्रत्येक वेळेला याला धमक्या वगैरे देत असतात, कारण हा समाजाच म्हणजे चांगलं काम करतो ना, मग त्याला प्रत्येकजण बोलत असतं. म्हणून तो मला सांगत होता की आता जर जास्त त्यांनी केलं तर मग मी सहन करणार नाही, त्यांना बोलून दाखवणार, अरेरावी सहन करणार नाही, असं मी बोलून दाखवत होतो. त्यावेळेला मग भूमी म्हणते की बरं ठीक आहे, चालेल. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि मग आता रागिनी म्हणते की चल आता उठ इथून. तो दारू प्यायला पुन्हा बसत असतो तेव्हा भूमी गेल्यावर ती त्याला उठवते आणि निघायला सांगते. मग त्यावर आता रागिनी तो गेल्यावर विचार करते की झालं, आता या यशपालच्या हाती माझ्या बाबतीतला आणखी एक हुकमाचा ऐका लागलेला आहे. आता नेमकं काय करायचं याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. जोपर्यंत याच्या मागचा जो काही हा ससेमीर आहे तोपर्यंत सुटत नाही, मग मला काहीतरी केलंच पाहिजे. आणि भूमी ही आता काही ना काहीतरी करायला बघणारच. मुलीच्या बाबतीतही शोधायला लागणार. त्यामुळे मला सगळ्या बाजूने आता लक्ष दिलं पाहिजे, असा विचार रागिनीच्या डोक्यात आता सुरू असतो. त्यानंतर आता मानसीजवळ पुन्हा भूमी येते. तेव्हा मनू म्हणते की काय झालं ताई, काही पत्ता लागला का की ते दोघं काय बोलत होते, समजलं का? तेव्हा भूमी म्हणते की नाही गं, मला असं वाटतंय की ते मगाशी ना काहीच जाणवून देत नव्हते. म्हणजे मी त्यांना विचारायला गेले, परंतु ते कसलाही थांगपत्ता लागून देत नव्हते. मी त्यांना विचारलं की तुम्ही काय बोलताय, कारण मला त्यांचा भांडणाचाच आवाज येत होता. परंतु दोघं गेल्याबरोबर त्यांचे स्वर बदलले आणि उगीचच हसत काहीतरी टोलवाटोलवी करत होते. परंतु मला नक्कीच काहीतरी माहिती आहे की हे दोघं भांडतच होते. नक्कीच त्यांच्यात काहीतरी बिनसलं आहे. पण काय हे नक्की समजायला मार्ग नाही, कारण यशपाल काका देखील काही सांगायला तयार नव्हते. असं काहीतरी आहे जे ते माझ्यापासून लपवतात आणि रागिनी आत्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना माहिती आहे.
तेव्हा मग घडलेल्या गोष्टी भूमीला आठवतात आणि नंतर तिला हेही आठवतं की यशपाल दारू पिताना नशेतच सांगत असतो की तुला माहिती आहे का आकाश, मला ना त्या रागिनी आत्यांबद्दलचं एक मोठं सिक्रेट माहिती आहे, त्यांच्याबद्दलची एक मोठी गोष्ट मला माहिती आहे, असं दारूच्या नशेतच यशपालने आकाशला आणि भूमीला सांगितलेलं असतं. मग भूमीला ते सगळं आठवतं आणि ती म्हणते की मानू, हे सगळं इतकं सोपं नाही आहे. मला असं वाटतंय ना की नक्कीच ते यशपालला काहीतरी माहिती आहे, परंतु आत्याच्या दबावात किंवा कोणत्या तरी कारणामुळे ते आपल्याला काही सांगत नाही आहे. परंतु काही झालं तरीही या सत्यापर्यंत पोचलंच पाहिजे. यशपाल, रागिनी आणि तिकडे ती नर्स, त्या बाबतीतही शोध लावला पाहिजे. मानसी म्हणते की ताई, आपण नक्की काय करायचं आहे, काय काय करणार आहेस तू? अगं किती रिस्पॉन्सिबिलिटी एकत्र पार पाडणार आहेस तू? इकडे रागिनी आत्या आणि तिची कारस्थाने, तिकडे ती नर्स, काय काय म्हणून शोध घेणार आहेस तू? तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघ म्हणू, हे तर आहेच, भरपूर लक्ष द्यावं लागणार आहे, परंतु जर इच्छा असेल तर मार्ग हा सापडतोच. म्हणूनच मी मोठ्या इच्छेने हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे, सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित शोध घेणार आहे, जेणेकरून मला सगळं काही समजेल. आणि रागिनी आत्यांचं नेमकं हे जे काही कारस्थान आहे ना, ते मला उघड करायचं आहे आणि ते उघड केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि म्हणूनच मी जे काही आहे त्याचा शोध नक्कीच घेणार आहे. मला माहिती आहे हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते नर्समुळेच घडलं आहे आणि माझ्या त्या बाळाला नर्सनेच घेऊन गेली आहे. आणि रागिनी आत्या, मला सुरुवात सरकारी हॉस्पिटलपासून केली पाहिजे. असं म्हटल्यानंतर भूमी आता दुसऱ्या दिवशी सरकारी हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते. आणि तिथे पोचल्यानंतर ती आजूबाजूला म्हणजेच तिच्या नवऱ्याबद्दल आणि प्रीती नर्सबद्दल फोटो दाखवत असते, परंतु कोणाला काहीच माहिती नसतं. आता ती एका वॉर्डबॉयजवळ येते आणि त्याला म्हणते की दादा, मला जरा प्लीज सांगा ना, तुम्ही याला ओळखता का? तेव्हा मग तो म्हणतो की हां, हो याला तर मी ओळखतो, हा इथे आमच्या इथेच काम करायचा, माझा मित्र आहे तो चांगला, मी ओळखतो त्याला. तेव्हा मग भूमी म्हणते की मला यांच्याबद्दल जरा माहिती हवी होती, म्हणजे हे आणि ह्यांची बायको आणि हे याच हॉस्पिटलमध्ये काम करायचे ना, मग आता त्यांचा कुठला कॉन्टॅक्ट नंबर किंवा तू कुठे काम करायचे, म्हणजे आता कुठे आहेत, हे सगळं तुम्ही मला सांगू शकाल का? तेव्हा मग ते म्हणतात, परंतु तुम्ही एवढी याची चौकशी का बरं करताय? तेव्हा भूमी त्याला सगळा घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की माझं जे काही बाळ पळवलं होतं ना, ते बाळ पळवण्यामध्ये यांचा आणि याच्या बायकोचा म्हणजेच प्रीती नर्सचा हात होता. प्लीज मला सांगाल का तुम्ही? यांच्याबद्दल जरा माहिती दिलीत तर खरंच खूप चांगलं होईल. तेव्हा मात्र तो वॉर्डबॉय घाबरतो आणि या सगळ्यामध्ये मी अडकला जाईन अशी भीती त्याला वाटू लागते. तो म्हणतो की नाही मॅडम, मला माफ करा, मी याला ओळखतो, परंतु काही दिवसांअगोदरच हा कामावरून निघून गेला होता. तेव्हापासून मी याच्याशी बोललेलो नाही आहे आणि म्हणून मला आता याच्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही मला ना काही विचारू नका आणि उगीचच या सगळ्या गोष्टींमध्ये ना पोलिसांमध्ये मी अडकेन, मग पोलीस मला विचारतील, त्या सगळ्या गोष्टी नकोच, मला नाही अडकायचं या सगळ्यामध्ये, मी खरंच खूप चांगला आहे, असं म्हणून तो निघून जातो. भूमी त्याला रिक्वेस्ट करते की प्लीज, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, जर तुमची बहीण अशी असती तर तुम्ही काय केलं असतं? तेव्हा मग तो ऐकत नाही. तो म्हणतो की नाही मॅडम, मला माफ करा, मी नाही काही सांगू शकत. तो तिथून निघून गेलेला असतो. आता भूमी तिथेच हॉस्पिटलमध्येच बसून असते. काय करावं पुढे असा तिला आता प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यातच तो जो वॉर्डबॉय असतो तो पुन्हा तिकडे येतो. मग आता भूमी पटकन उठून उभी राहते आणि म्हणते की दादा. तेव्हा तो म्हणतो की मगाशी तुम्ही मला बहीण असं म्हणालात, माझी बहीण नाही, परंतु म्हणूनच मी तुम्हाला मदत करण्यासाठी आलो. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, परंतु प्लीज काहीही माहीत पडून देऊ नका आणि मी प्लीज या पोलिसांच्या चौकशीत अडकला जाणार नाही, याचं तुम्ही प्लीज लक्ष ठेवा. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, नका काळजी करू, मी सगळं काही व्यवस्थित मॅनेज करेन. तेव्हा मग तो सांगतो की हा जो आहे ना, त्याला ड्रग्सचं व्यसन आहे आणि इथेच जी म्युन्सिपाल्टीची शाळा आहे ना, त्याच्या मागे जिथे अड्डा आहे हा ड्रग्सचा, तिथे सगळेजण बसतात आणि रेग्युलर कस्टमर असल्यामुळे त्याचं रोजचं तिथे येणं जाणं असेलच असं मला वाटतं. तो नक्कीच तुम्हाला तिकडे सापडू शकतो, म्हणूनच तुम्ही प्लीज तिकडे जा, परंतु प्लीज पोलिसांच्यामध्ये यामध्ये मला अडकू देऊ नका. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, मी तुम्हाला अजिबात या सगळ्यामध्ये अडकू देणार नाही, ही माझी खात्री आहे. तुम्ही भाऊ म्हणून मला एक मदत केलीत ना, मी यामध्ये तुम्हाला अजिबात अडकू देणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की हो मॅडम, थँक्यू, परंतु प्लीज कोणाला काहीच कळू देऊ नका आणि तो तिथे आहे हे मी तुम्हाला सांगितलं हेही कळू देऊ नका आणि या रॅकेटबद्दल पण. तेव्हा भूमी म्हणते की नाही नाही, नका घाबरू, अजिबात नका घाबरू, तुम्ही मला बहीण म्हणून मला माहिती दिलीत ना, तुमचे खूप खूप आभार आहेत. माझं बाळ मला मिळावं एवढीच माझी इच्छा आहे आणि माझ्या बाळाला, माझ्या लेकीला माझ्याकडे परत आणण्यासाठी माझे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, चालेल, तुमचे आभार, असं म्हणून ती त्याचे हात जोडते आणि नंतर मग भूमी विचार करते की आता मला पुढे काहीतरी केलं पाहिजे. मग पुढची लिंक लागल्यावर गायकवाडांना कॉल लावते आणि गायकवाड सर ही सगळी लिंक त्यांना देते
आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा आणि रागिनी या दोघीजणीही पुन्हा एकदा अमोलीकडे आलेले असतात. आता रागिनी तिथे बघत असताना पौर्णिमा म्हणते की आई मला सांगा नेमकं तुमच्या मनामध्ये काय चालू आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही अमोलीसाठीचं जर काही काम असेल तर ते मला सांगता आणि मला येण्यासाठी सांगता, परंतु आज तुम्ही माझ्यासोबत कशा काय आलात म्हणजे मला कळलं नाही. आज असं काय झालं आहे तुम्ही माझ्यासोबत आलात. तेव्हा रागिनी म्हणते की काय ना, मला मान्य आहे की प्रत्येक वेळेला अमोलीबद्दलचं जे काही काम असेल ते मी तुला सांगत असते आणि तुला ते पूर्ण कर असं म्हणत असते, परंतु आज जे काम होतं ते तुझ्या एकटीने होणं शक्य नव्हतं. म्हणूनच आज मी इथे स्वतः आलेली आहे आणि स्वतः मी हे सगळं करते. कारण तिला भेटणं मला गरजेचं वाटतं आहे, तिला समजावणं गरजेचं वाटतं आहे. कारण आता भूमी ही चौताळली आहे म्हणून ती तिच्या लेकीला मिळवण्यासाठी काहीही करू शकते. त्यासाठी आपल्यालाही एक पाऊल पुढेच असायला हवं आणि ह्या ज्या काही गोष्टी चालल्यात ना, त्या गोष्टी या आपल्यालाच त्या अमोलीशी बोलल्या पाहिजे. म्हणजे काही करून अमोली ही पूर्ण प्रिपेअर राहील. भूमी काही करेल तरीही तिचं बाळ तिच्याकडून हिरावलं नाही गेलं पाहिजे आणि भूमीला ते बाळ नाही मिळालं पाहिजे. बस एवढंच आहे माझं. आणि जर भूमी त्या नर्सपर्यंत पोचली ना तर मात्र आपण लटकलोच म्हणून समजायचं. ते बाळही भूमीकडे गेलं आणि नर्सचं कळाल्यामुळे पोलिसांना आपणही लटकलो गेलो. तू मी शिवाय तुझी आई. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो बरोबर माझी आई होतीस ना का ह्याच्यामध्ये. तेव्हा रागिनी म्हणते की अगं हो अशा गोष्टी करायच्या म्हणजे एक टीम लागतेच ना, टीम आहे ना आपली. तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की टीम म्हणजे आपली गँग आहे ना आई. तेव्हा ती म्हणते की बस कर, जरा आपलं कुठे तुझ्याशी चांगलं बोलले की तू लगेच आपलं तोंड उघडतेस का, काही बडबडतेस का. त्यावेळेला मग लगेच पौर्णिमाला ती म्हणते की बरं चल जाऊया अमोलीशी बोलायला. आणि नंतर ती म्हणते की बरं पौर्णिमा ऐकलंस का, मगाशी तू बरोबर बोललीस, गँगच आहे ही आपली. असं म्हणून आता रागिनी तिच्याकडे बघून हसायला लागते आणि पौर्णिमा पण खुश होते. नंतर भूमी गायकवाड सरांना पुन्हा भेटण्यासाठी येते आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगते. मग गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं आहे त्या शाळेच्या मागे तिकडे एक रॅकेट चालतं, ड्रग्सचं तिथे रॅकेट चालतं आणि मग तिथूनच आपण त्याला पकडणार आहोत. माझी माणसं तिकडे गेली आहेत एव्हा ना तिथे कोणीतरी सापडलं आहे देखील. त्यावेळेला हवालदार घेऊन येतो आणि एकच माणूस आलेला असतो आणि मग त्याच वेळेला इथे आता गायकवाड म्हणतो की काय रे बोल. मग ते कॉन्स्टेबल म्हणतात की तिकडे बरोबर बोललात तुम्ही सर, सगळं चालू होतं परंतु पोलीस गेल्याबरोबर बाकीचे सगळे पळून गेले. हा एक हाती लागला आहे आणि हा तिथे रोज असतो. त्यावेळेला मग आता गायकवाड त्याचे कॉलर धरून म्हणतात की तुला माहिती आहे का की ड्रग्ज घेणं आणि ड्रग्स विकणं हा कायद्याने गुन्हा आहे. तुला जर जेलमध्ये टाकलं ना तर तू तिथे सुटणार नाहीस, तुझी जमानत पण नाही होणार. मग तो म्हणतो की नाही साहेब मला माफ करा. तेव्हा मग आता गायकवाड फोटो दाखवत म्हणतात की तुला याला ओळखतोस का. तेव्हा तो म्हणतो की हो साहेब ओळखतो मी ह्याला, हा तर तिथला रेग्युलर कस्टमर आहे. मग आता लगेच तो म्हणतो की पण साहेब गेले काही दिवस हा तिथे आलेला नाही आहे. मग गायकवाड म्हणतात की असं कसं, तो तर तिथे रोज यायचा ना, तो रोज ड्रग्ज घ्यायचा. मग तो म्हणतो की कसं आहे ना साहेब, हा ना गेले काही दिवस ना अगोदर भरपूर असा माल घेऊन गेला होता आणि तिथून घेताना सांगतच होता की मी बरेच दिवस इथे नाही आता, तो गुजरातला जाणार आहे असं काहीतरी सांगत होता. तेव्हा गायकवाड म्हणतात की खरं सांगतोयस का, नाहीतर मग तुला मी आत टाकेन. मग तो म्हणतो की हो साहेब मी तुम्हाला खरं सांगतोय. तो त्या दिवशी बऱ्याच दिवसांपूर्वी म्हणाला होता आणि मी येणार नाही असं त्याने सांगितलं होतं आणि म्हणाला की मी जाणार आहे आणि बरेच दिवस येणार नाही आहे म्हणून तो भरपूर असा माल देखील घेऊन गेला होता. त्याची सोय त्याने केली होती. गायकवाड म्हणतात की चला याला घेऊन जा आणि ह्याला आत टाका असं म्हणून पोलीस त्याला आतमध्ये टाकतात. आणि त्याच वेळेला इथे आता गायकवाड सर म्हणतात की गुजरात आपल्याला उशीर झाला. म्हणजे याचा अर्थ ती नर्स आणि तो तिचा नवरा हे दोघंजणही गुजरातला निघून गेले आहेत. म्हणजे आता आपल्याला त्यांना शोधणं हे आणखी कठीण जाणार आहे. गुजरातमध्ये त्यांना कसं शोधणार असा विचार इथे आता गायकवाड सरांना आलेला असतो. तेवढ्यातच इथे रागिनीला सत्याचा कॉल येतो आणि मग पौर्णिमाला ती पाठवते आणि म्हणते की मी एक महत्त्वाचा कॉल घेऊन येते. तेव्हा तो सांगतो की मॅडम तुम्ही झालेलं काम डन झालं आहे. तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे त्या भूमीवर मी लक्ष ठेवलं आणि लक्ष ठेवल्यानंतर तिच्या मागावर असताना एक गोष्ट लक्षात आली आणि तिने जेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावला ना तेव्हाच मी माझी सगळी सूत्र फिरवली होती. तेव्हाच मी तिकडे अलर्ट दिलं होतं त्या अड्ड्यावरती आणि मग तिकडची सगळी जे ड्रग्ज घेणारे होते ते पळून गेले आणि जो माझा माणूस होता तो तुम्ही ते हेर म्हणून ठेवला होता आणि त्या माणसाने पोलिसांना जी काही माहिती दिली ती आपण सांगितल्याप्रमाणे दिली आहे. म्हणजे जो काही माणूस ती शोधते भूमी महाजन तो गुजरातला गेले असं सरळ मी त्याला सांगायला सांगितलं. तेव्हा मग लगेच रागिनी खुश होते आणि म्हणते की वा
एकदम मस्त काम केलेलं आहेस तू संध्या. अंबरला सांगते मी की एक मोठा कामाचा माणूस दिलायस तू मला. खरंच खूप कामाचा आहेस तू. चल असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि अशा प्रकारे पोलिसांची दिशाभूल त्या माणसाने केली हे रागिणीला कळतं आणि मग ती मनात म्हणते की भूमी तुला काय वाटतं तूच फक्त हुशार आहेस का? परंतु ही रागिणी तुझ्यापेक्षा नेहमी 10 पावलं पुढं चालत असते आणि चालावंच लागतं. तुला काही केलं तरीही मी या सत्यापर्यंत पोचूच देणार नाही. आणि चला आता त्या तर गोष्टीचा मॅटर संपला. आता इथे अमोलीकडे बघूया असं म्हणून ती जात असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी ही आकाशला म्हणत असते की आकाश, क्षितिजा ही आपली मुलगी आहे आणि जरीही ती आता आपल्यात नसली तरीही ती आपल्याबरोबरच आहे असं आपण मानूया आणि तिच्यासाठीचं हे जे सगळं सेलिब्रेशन आहे ते तर आपल्याला केलं पाहिजेच ना. क्षितिजा जरीही आता इथे आपल्यात नसली तरीही ती आपल्याबरोबरच आहे कायम आणि आपण आईबाबा आहोत तिचे, म्हणून आपण तिचं सेलिब्रेशन केलंच पाहिजे असं म्हणून आकाश आणि भूमी दोघंजणही क्षितिजाचा केक कट करत असतात आणि सगळी फॅमिलीही त्यांच्याबरोबर असते आणि आपण आई वडील म्हणून त्याची एक जबाबदारी पार पाडूया असं म्हणून दोघंजणही केक कट करतात आणि आकाश भूमी एकमेकांना आता केक भरवतात आणि केक भरत असतानाही दोघं एकमेकांकडे बघतच बसतात आणि खूप खुश झालेली असतात. आता भूमी ही गायकवाडांना म्हणत असते की मला तरी वाटत नाही आहे सर की ते दोघंजणही गुजरातला एवढ्या लांब पळून गेले असतील. मला तरी हे सगळं असं सहज वाटत नाही आहे, काहीतरी याच्यामध्ये चुकीचं आहे. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की अहो मगाशी त्या माणसानेच त्या मुलानेच सांगितलं ना की ते दोघंही गुजरातला निघून गेलेत म्हणून. तेव्हा भूमी म्हणते की सर मला तरी वाटत नाही आहे, कारण आमच्या रागिनी आत्याचे हे सगळे असे गोष्टी आहेत ना त्या मॅनेज करण्याचे आणि माणसं मॅनेज करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आता पौर्णिमाला तिथे आल्यानंतर रागिनी अमोलीला म्हणत असते की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आता वकिली बुद्धीने जावं लागेल. मग ती म्हणते की वकिलाशी कधी मी डीलच केलेले नाही रागिनी आत्या. मग रागिनी म्हणते की मी आहे ना, मी एक चांगला वकील तुला बघून देईन, नको काळजी करूस असं ती आता बोलून दाखवल्याबरोबर अमोली पण खुश होते आणि रागिनी मनातच विचार करते की आता माझ्या ओळखीचा एक चांगला तगडा वकील मी अमोलीला देणार, म्हणजे काही झालं तरीही भूमीचं बाळ ही तिच्यापर्यंत परत कधीच पोचता कामा नये आणि तो वकील हा बरोबर भूमीच्या विरोधात लढाई करणार. असं सगळं आता इथे रागिनीच्या मनामध्ये चालू असतं आणि ती खूपच खुश होत असते आणि सगळ्या बाजूने भूमीची कोंडी करत असते. नेमकं आता पुढे काय घडणार, भूमी कसा त्या नर्सपर्यंत पोचणार पाहणं रंजकतेचं ठरणार आहे.